अं, आपण कालपर्यंत मला वाटतं डे 6 पर्यंत आपण 4x4 डिजिट पर्यंत बघितलं होतं. क्लिअर आहे? 2x2, 3x3 आणि 4x4. आपण आज अजून एक जो एक मेंटल अरिथमेटिक डेव्हलपमेंटचा जो एक मल्टिप्लिकेशन कन्वर्ट इंटू ॲडिशन हा जो प्रकार आहे, तर तो आपण थोडासा एक दोन अजून काही ताई चुकत-मुकत आल्या, त्यांच्यासाठी आपण एक थोडंसं प्रयत्न करू, की एकच मिनिटं, एकच मिनिटं. प्रेझेंटेशन का नाही चालू? ओके. एकच मिनिटं बघ. तर त्यांच्यासाठी आपण एक आधीचं पण एक प्रॅक्टिस करूया. कालचं सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व जणांनी प्रॅक्टिस केली असेल असं मी समजतो. ओके. हम्म. तर काही जण काल नसतीलच तर त्यांनी व्हिडिओ बघितले असतील. ओके ना? व्हिडिओ बघून पण करून घेता येतं. असं काही नाही. एक एक मिनिट पुन्हा परत आणि लगेच क्विकली आपण आपल्या पेजवर जाऊ. फक्त मला एक सांगा, की मी जे पेज हे केलेलं आहे, ते दिसतंय का? कोणी सांगेल का मला? दिसतंय सर. दिसतंय ना? ओके. हो सर. एक मिनिट. ओके. ठीक आहे. ओके. सॉरी. सो आपण एक एकच फक्त कॅल्क्युलेशन घेणार आहेत. सर्वजण थोडासा फास्ट सॉल्व्ह करा. अपेक्षित आहे या सर्वांसाठी एक बेसिक वेळ लागला पाहिजे आणि तो सर्वजण त्या पद्धतीने करतील. ओके ना? ओके. झालं की सांगा कोणीतरी.
हो सर. ठीक आहे, ओके. डन सर. काहीतरी गडबड झाली. असं कसं काय झालं? एक मिनिट हं. ठीक है. कुछ तो भी गडबड हो गया. चलो ठीक आहे. सगळं कॅल्क्युलेशन केले ते माझ्याकडनं. मी म्हटलं कुछ तो भी गडबड हो गया. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. झालं असेल किंवा नसेल, तुम्हाला येतंय की नाही स्वतःचा सेल्फ इव्हॅल्युएशन साठी होते ते. आले असतील तर वेल अँड गुड. वेळ लागतोय, प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस झाली मेंटल अरिथमेटिक होईल आणि स्पीड आपोआप होईल, पण एवढा वेळ नाही लागला पाहिजे. जो काही क्लासमध्ये रिस्पॉन्स आला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह झालं पाहिजे. 4 कॅल्क्युलेशन होते. 4 कॅल्क्युलेशन जास्तीत जास्त 2 मिनिट्समध्ये किंवा 2 पॉइंट समथिंग, 2 पॉइंट हाफ, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. मुलांसाठी हे कॅल्क्युलेशन साधारण 1 मिनिटचं टार्गेट असलं पाहिजे, की हे 4 कॅल्क्युलेशन मुलांनी एका मिनिटच्या आत सोडवलं पाहिजे. मग एक सरासरी आपल्याला लक्षात येईल की ऍप्लिकेशन तशा पद्धतीने फास्ट झाले पाहिजे. याच्यामध्ये फास्ट स्कॅनिंग सिस्टम, त्याच्यानंतर मेंटल अरिथमेटिक आणि आन्सर रायटिंग. ब्रेन वॉन्ट स्पीड. ब्रेनला स्पीड असतो, तर तो स्पीड इथं ब्रेनची जी क्वालिटी आहे ती ब्रेनची क्वालिटी इथं प्रूव्ह झाली पाहिजे. म्हणून एका मिनिटाच्या आतमध्ये हे सॉल्व्ह होणं अपेक्षित आहे, पण आफ्टर द प्रॅक्टिस. ठीक आहे एव्हरीवन. सो आपण पुढच्या याच्यासाठी जाऊया. ओके. सो मला पुन्हा परत चेहरे गायब झाले. एक मिनिट काहीतरी गडबड आहे. ओके, चलो, नो प्रॉब्लेम. सो आजचा आपला पार्ट होता की आपण 4x4 इज इनफ. खूप काही हायर साईडचे कॅल्क्युलेशन 12 पर्यंत किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जरी असेल तर असं काही खूप होत नाही, पण छंद म्हणून आपण याला नंतर वाढवू शकतो. पण रेग्युलर करिक्युलम किंवा रेग्युलर कॉम्पिटेटिव्ह छोट्या छोट्या ज्या काही कॉम्पिटिशन असतात, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, सैनिक विद्यालय असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, किंवा आपण गेट जरी दिली किंवा बँकिंगची जरी दिली, तर सफिशियंट असतं 4 डिजिट बाय 4 डिजिट, आणि खूप साऱ्या क्रिया असतात, तर त्यांचं इंटरलिंक असतं. तो पण एक आपण छंदात्मक लेवल 3 आणि लेवल 4 मध्ये. पण त्याच्यासाठी खूप मोठी एक चांगली पात्रता असते. म्हणजे सर्वांनाच नको त्या पंक्तीला बसवायचं आणि नंतर आजारपण यायचं, असं पण व्हायला नको. म्हणून ज्यांना खरोखर ते पचतं, ज्यांना खरोखर ते पचेबल आहे, त्यांना आपण त्या पंक्तीला घेऊन जाऊ. बरोबर ना? कारण नको त्याचं नको त्यांना बसवलं आणि त्यांचं डोकं दुखायला लागलं तर ते आपल्याला आपल्याला पण त्रास नाही करून घ्यायचा. म्हणून आपण एक पात्रताला पहिले लेव्हल 1 लेव्हल 2 चं सर्टिफिकेशन जेव्हा होईल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स आपण विचार करू. खूप साऱ्या अशा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे गणित, की आपल्याला आयुष्य कमी पडेल तोपर्यंत आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास करू शकतो. सो आजचा आपला जो आताचा टास्क आहे, आपण 2 डिजिट बाय 1 डिजिट केलं होतं. सर्वांसाठी माहिती सांगतो की आपण आता पण थोड्या वेळापूर्वी आपण केलं, की सर्वांनी आपण आताच थोड्या वेळापूर्वी विचार केला की आपण लेफ्ट किंवा राईट कसंही पद्धतीने सोडू शकतो. की मी या डिजिटकडे बघितल्यानंतर मला 420 दिसला पाहिजे आणि याच्याकडे बघितला की 24 दिसला पाहिजे. मग 420 आणि 24 इज द 444 हे असं दिसलं पाहिजे. असा सर्वांचा एक, पुन्हा परत एकदा सांगतो, याच्याकडे बघितलं की 420 दिसला पाहिजे आणि याच्याकडे बघितलं की 24 दिसला पाहिजे, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला 444 आन्सर दिसला पाहिजे. असं हा जो 2 डिजिट बाय 1 डिजिट आहे, यालाच आपण 99 पर्यंतचे टेबल बनवणं असं म्हणतो. पण आपण 999 पर्यंतचे पण टेबल आपण बनवले होते. ओके. म्हणजे 2 डिजिट बाय 1 डिजिट क्लिअर झाला सर्वांसाठी. एक 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 क्लिअर करतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं 700, एक मिनिट अचानक
एकच मिनिट फक्त, एकच मिनिट फक्त. समथिंग इज इश्यू. एक मिनिट, एक मिनिट. काय झालं ना, अचानक पावसाचं वातावरण आहे आणि मला या रूम मधली ना आर्द्रता मेंटेन नाही करता आली. म्हणजे सर्व विंडोज बंद असतात आणि समथिंग असं माझ्या चष्म्यातून फॉग सारखं मला आलं. मला माहित नाही. मलाच ते काही म्हणजे म्हणून मला क्लिनिंग आणि मग मी थोडंसं व्हेंटिलेशन ऑन करलं, बाकी काही नाही. ओके ना, म्हणून दुसरं कोणी काही अर्थ समजू नका. त्याला मला मला चष्म्यातून मला क्लिअर दिसत नव्हतं, म्हणून मला व्हेंटिलेशन ऑन करायचं होतं. ओके, सॉरी. सो पुन्हा परत जातो. ओके. ओके. परत आपण 2 डिजिट बाय 1 डिजिट बघितलं होतं. तसंच आपण कुठलं तरी एक उदाहरण घेतलं आणि जर आपण बघितलं, तर आपण असं शिकलो होतो. एकदा जस्ट बघून घेऊ. इथं बॅलन्सिंग मेथड आपण वापरली होती. मुलांना मेहनत करायचे असेल, तर आपण 2800 असं पण आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. त्याच्यानंतर 320 आणि प्लस 16 आणि हे करताना आपण फायनल आन्सर इज द असं पण आपण लिहू शकतो. असं आपण बोललो होतो. हे असं मुलांना स्कॅनिंग सिस्टम झाली पाहिजे. हे जेव्हा आपण बघतो की 300 आणि 2800 इज द 3100 अँड 20 आणि 16 यांच्याकडे फक्त बघून ॲडिशन झालं पाहिजे. परत एकदा सर्वांना सर्वांना परत सांगतो, कारण मुलांचा का तुम्हाला खऱ्या अर्थाने मुलांना शिकवायचंय. मुलं प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळा शॉर्टकट यूज करेल. पण मी सांगेल, की जर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने ते करत असतील, तर खऱ्या अर्थाने ते वैदिक मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करतायत. ठीक आहे. आपल्याला हे डायरेक्ट पण आन्सर लिहिता येतं. आपण पुन्हा परत बॅलन्सिंग मेथडने आपण असं पण बघितलं होतं, की आपण बॅलन्सिंग मेथडने पण बघतो. त्यानंतर आपण या मोडमध्ये पण कॅरी फॉरवर्ड करतो. ओके ना? या मोडमध्ये पण करतो. पण या मोडमध्ये एवढ्या लेव्हलचं, हाय लेव्हलचं मुलांचं मेंटल अरिथमेटिक होत नाही. किंवा मुलं असं पण करू शकतात. असं करू शकत नाही असं नाही. हे बघा, ही एक पद्धत आहे, ही एक पद्धत आहे वैदिक मॅथ्स प्रमाणे. ही पण एक पद्धत आहे आणि ट्रॅडिशनल मेथड प्रमाणे मुलं असं पण करू शकतात, की 4 4 जा 16, 1 कॅरी फॉरवर्ड. ओके. 8 चोक 32 किंवा 32 प्लस 1 इज द 33 आणि पुन्हा परत ती 3 कॅरी फॉरवर्ड करतील. 7 4 जा 28 आणि प्लस 3 इज द 31. मुलं असं पण करू शकतात. शेवटी जे बेस्ट वाटतंय, जे फास्ट वाटतंय, जे ब्रेनला ॲप्लिकेबल वाटतंय, ते आपण करणार. म्हणजे आता सध्या तरी आपल्याकडे अशा 3 पद्धती अवेलेबल आहेत. परत इकडे लक्ष द्या. शेवटी अल्टिमेट जेव्हा आपल्याला फायनल गोल असेल, ज्या दिवशी आपल्याला रिझल्ट हवा आहे, ज्या दिवशी आपल्याला स्पीड हवा आहे, त्या दिवशी आपल्याकडे जे स्पीडचं शस्त्र असेल किंवा अस्त्र असेल, ज्याच्यात आपल्याला कॉन्फिडन्स वाटतोय, तेच वापरलं पाहिजे. त्यात आपण कोणालाही कुठेही काही अडवत नाही. शेवटी काय, प्रत्येकाला रिझल्ट हवा आहे. बट वैदिक मॅथेमॅटिक्सचा अभ्यास करताना मी सांगेल, ही पद्धत ओके आहे. ही पद्धत ओके आहे. आणि म्हणून जर ही पद्धत ओके असेल, तर प्रत्येकाने मी थोडंसं हे खूप विचित्र विचारलेलं मला वाटतं थोडंसं व्यवस्थित आपण बघू लागलास. पुन्हा परत बघा. एक आपण जर बघितलं 956 मल्टिप्लाय 8
ओके ना. याचं आपण बघू. पहिली पद्धत काय, सर्वजण लक्ष द्या. हे तुम्हाला पण लिहिता येईल. जर पहिली बघितली बद्दल 7200. ओके. मी माऊसने लिहितोय. तुम्ही पण माझ्याबरोबर लिहू शकतात, म्हणजे वेळ वाचेल, म्हणजे पुढच्या टप्प्यात पुढे जाऊ आपण. ओके. त्याच्यानंतर 400, 400 आणि नंतर नंतर 48. म्हणून इमिजिएटली आपण सर्वजण 7648. जर या डिजिटकडे सर्वजण लक्ष द्या. या डिजिटकडे पाहून मी जे बोलतोय ते कुठेतरी तुमच्या वेगवेगळ्या पेनने लिहून ठेवा. पाहून मुलांना जर मेंटल अरिथमेटिक होत असेल, पाहून मुलांना जर फायनल आन्सर पर्यंत पोहोचत असतील, पाहून जर मुलांना या गोष्टीचं ऍडिशन होऊन त्यांना रिझल्ट येत असेल, तर इट इज अ राईट मेथड फॉर द वैदिक मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस. परत एकदा सांगतो. म्हणून लिहा. मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी हीच पद्धत सर्वात बेस्ट आहे. मग तुम्ही म्हणाल, की मुलांना तर आन्सर लवकर पाहिजे. जेव्हा कॉम्पिटिशन असेल, जेव्हा स्पर्धा परीक्षा असेल, जेव्हा त्यांना स्कूलमध्ये करायचं असेल, शेवटी त्यांना जे ब्रेनला स्पीड अवगत आहे, तो ते जरूर करतील. पण सध्या तरी मेंटल अरिथमेटिक करण्यासाठी ही सर्वात बेस्ट मेथड आहे. ही एक मेथड एक बघितली आपण. ओके. ही मेथड 1 झाली. ही 1 झाली. ओके. म्हणून सेकंडरी आपण ही ही विद्यार्थ्यांना आपण लेट ओपनिंग करायला सांगतो. त्याच्यानंतर मुलं करू शकतात, की 72, त्याच्यानंतर 40 आणि त्याच्यानंतर 48. आणि मग याच्यात बॅलन्सिंग मेथड करतात मुलं, की फायनल आन्सर इज द 8. 4 इज द कॅरी फॉरवर्ड. म्हणून 4 आणि 4 इज द कॅरी फॉरवर्ड आणि म्हणून 76. ही पण एक मेथड असू शकते. ही एक दुसरी मेथड. ओके. ही दुसरी मेथड. परत तिसरी पण मेथड आपल्याकडे अवेलेबल आहे मुलांसाठी. मुलं त्यांच्या पद्धतीने करू शकतात, की मुलं काय करतात, 8 6 48 म्हणून 8 लिहितील आणि 4 इज द कॅरी फॉरवर्ड. ओके. त्याच्यानंतर पुन्हा परत 8 5 40. 40 प्लस 4 इज द 44 म्हणून 4 आणि 4 इज द कॅरी फॉरवर्ड. 4 इज द कॅरी फॉरवर्ड. अगेन 9 8 72. 72 प्लस 4 is the 76. This is also answer same. This is also answer right. काही डाऊट नाही. ही तिसरी मेथड. शेवटी ज्या दिवशी स्पर्धा आहे, ज्या दिवशी घाई आहे, ज्या दिवशी अर्जंट आन्सर आहे, त्या दिवशी ब्रेनला जे काही ॲप्लिकेबल असेल, ते मुलं डायरेक्ट आन्सरमध्ये कन्व्हर्ट करतील. पण प्रॅक्टिस करायची असेल वैदिक मॅथमॅटिक्सची, तर परत एकदा सांगतो, ही मेथड राईट. वैदिक मॅथमॅटिक्सची जर प्रॅक्टिस करायची असेल तर. मी पुन्हा परत खूप वेळा 2दा, 3दा, 4दा बोललो. ही सबस्टिट्यूट मेथड आहे. ही सेकंडरी मेथड आहे. ते जेव्हा त्यांना काही गरज असेल किंवा जेव्हा खरोखर त्या मोडमध्ये त्यांना जायचं असेल, हे मोडमध्ये त्यांना जर शक्य नाही, आता प्रॅक्टिस मोड नाहीये. आता आपल्याला डायरेक्ट आपल्याला फायनल आन्सरपर्यंत जायचं असेल, तर तेव्हा ते सबस्टिट्यूट मेथडमध्ये 2 नंबर किंवा 3 नंबर वापरू शकतात. बट प्रॅक्टिससाठी त्यांनी ही मेथड वापरली पाहिजे. क्लिअर? इट इज क्लिअर? सो तुमचं सर्वांचं लिहून झालं असेल या पद्धतीने, तर मी रब करतो. म्हणजे मग आपण 2 डिजिट बाय 1 डिजिट बघितलं, 3 डिजिट बाय 1 डिजिट बघितलं. 4 डिजिट बाय 1 डिजिट पण सेमच असणार आहे. ते पण बघून घेऊ आपण सर्वजण. आणि मग 3 डिजिट बाय 2 डिजिटकडे जाऊ. तर कुठलीही मेथडबद्दल कोणाला शंका नको म्हणून आपण सर्व गोष्टी बघून घेऊ. झालं का सर्वांचं लिहून? मग सांगा मला जरा. सर थर्ड मेथड का नाम क्या है सर? थर्ड मेथड इट इज अ रेगुलर ट्रेडिशनल कैरी फॉरवर्ड. अपन हम अभी भी यूज करते हैं, ऐसा नहीं है कि बच्चे लोग बोले कि इनसे भी आता है, तो नो डाउट. बट ये ट्रेडिशनल मीन्स हम लोग छोटा छोटा मेंटल अरिथमेटिक होने के लिए ये होता है, लेकिन अगर बड़े लेवल पे मेंटल अरिथमेटिक करवाना है तो टॉप लेवल का यूज करना चाहिए हम लोग, एज पर द वैदिक मैथमेटिक्स.
झालंय सर. ओके. मग ती लेफ्ट राईट दोघं बाजूने पण आपण सेकंड लेवल थर्ड म्हणजे तिघं मेथड आपण राईट टू लेफ्ट टू राईट पण करू शकतो, असं काही नाही. म्हणजे कुठल्याही बाजूने आपण करू शकतो. करूया रब. नंतर काही करू का रब? तुम्ही लिहिताना दिसत, करू रब? हो 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 हो. सो वंडरफुल. सो आता 4 डिजिट बाय 1 डिजिट बघून घेऊ. ओके. इकडे लक्ष द्या सर्वजण, पहिले समजून घ्या, मग लिहा. युनिट, टेन्स, 100 आणि 1000. जेव्हा 1000 प्लेसला जे आन्सर येणार आहे ते सर्व तो डिजिट, परत इकडे लक्ष द्या, जे काही डिजिट येणार आहे तो तो 1000 असणार आहे. म्हणून आपण इथं 72,000 बोलणार आहेत. लक्ष द्या, 72,000. त्याच्यानंतर हा 100 प्लेस असणार आहे. तिथं जे काही आन्सर येईल, ते ते 100च असणार आहेत. म्हणजे 56 जर आन्सर येत असेल, तर दिस इज अ 5,600 असणार आहे. म्हणजे 5600 असणार आहे ते. क्लिअर आहे सर्वांना? म्हणून 5600 मीन्स 5,600. ओके. अँड देर इज अ 10 प्लेस, मीन्स हा 10 प्लेस असणार आहे. म्हणून त्याच्यावर एक झिरो येणार आहे. म्हणून देर इज अ सम 480. दे ऑल आर टेन्स. म्हणून 480. 480. अँड अगेन दिस इज अ युनिट प्लेस इज द 40. ओके. आता इकडे लक्ष द्या सर्वजण. आता डिटेलिंग करताना सुरुवातीला मुलांना ठीक आहे, इथं मात्र ऍडिशनलची किंवा मेंटल अरिथमेटिकची पॉवर वापरता येईल. पण मुलांना इथं 77,000 77,000 जर आपण लिहिला, तर पुन्हा परत मुलांना काय होईल, की याच्याकडे बघितलं, की आपल्याला पुन्हा परत मिस्टेक्स होण्याची शक्यता आहे. ओके ना? म्हणून आपण पुन्हा परत बॅलन्सिंग मेथडने जाऊ, पुन्हा परत समजून घेऊ सर्वजण. इकडे लक्ष द्या. 72,000. एक मिनिट, मला व्हायरस बाजूला करू दे. ओके. चलो कंटिन्यू करूया आपण. ओके. 72,000 प्लस हा 5,600 आहे. याच्यातून 5,000 बाजूला काढून घ्या. 5,000 बाजूला काढून घ्या. ओके. पुन्हा परत हा 600 आणि हा 400 बाजूला काढा. 600, 400. त्याच्यानंतर 80 अँड प्लस 40. सर्व अंक घेतले ना मी बरोबर? 6 पण घेतला, 400 पण घेतला, 80 पण घेतला आणि 40 पण घेतला. प्लीज इकडे लक्ष द्या. आता यांच्यामधून 1,000 इन्क्रीज होणार आहे. मग पुन्हा परत आपल्याला या दोघांना आपण एकत्र करू शकतो. म्हणून 72,000 डिटेलिंग करतोय आपण, नंतर आपण डायरेक्ट पण आन्सर घेऊ, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर 6,000 6,000 आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल, की देअर इज अ 120 होत आहेत. कारण याच्यातून आपल्याला 20 इकडे जाताना दिसत आहेत. म्हणून आपण असं पण करू शकतो, 100 प्लस 20. ओके. सो आन्सर इज द 78,000 78,120. 78,120. आन्सर कोणी सांगेल का? बरोबर आहे का? बरोबर आहे? कोणी चेक केलं का? ओके. सर बरोबर आहे.
ओके. हो हो सर, बरोबर. 9चा नवशेष आलेला आहे. 9 नवशेष आहे. म्हणून जर आपण बघितला की हा 9 कट केला. ओके. 4 आणि 5 9 म्हणजे कारण याचा 13 होता. 13 म्हणजे 4 आणि 5 9 म्हणजे 9 नवशेष आलेला आहे. तर याचा पण 9च आला पाहिजे. 7 कट कट केला, 2 कट केला आणि 8 आणि 1 इज द 9. 9 इज द करेक्ट आन्सर. ओके. नवशेष इज द 9. आपण एक डायरेक्ट पण बघू. तर हे 4 डिजिट बाय 1 डिजिट. मुलांना मेंटल अरिथमेटिक थोडंसं डिटेलिंग करायची पण सवय होऊ द्या. डायरेक्ट नाही होणार म्हणजे कसं आहे, की इट इज अ बाय द प्रॅक्टिस. आपण पण खूप साऱ्या दिवसानंतर बघतोय, तर आपल्याला पण डिटेलिंग करता आलं पाहिजे ॲज अ टीचर म्हणून. असं नाही की कॅरी फॉरवर्ड केलं. काही लोकं म्हणतील, "नाही, नाही, आम्हाला आलं म्हणून डायरेक्ट आम्ही कॅरी फॉरवर्ड करून केलं." तर त्याच्याने पाहिजे तेवढा फायदा नाही होणार तुमच्या मेंटल अरिथमेटिकला. पण तुम्ही जर डिटेलिंग करत गेलात आणि डिटेलिंग करत मग डिटेलिंगमध्ये पण तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट दिसायला लागतील किंवा डायरेक्ट तुम्हाला उत्तरं दिसतील. पण ते केलं पाहिजे, मेहनत करावी लागेल. ओके. सो एक कॅल्क्युलेशन आपण डायरेक्टचं बघू. म्हणजे ही रो लिहायची आणि आपल्याला कन्व्हर्ट इंटू आन्सर करता आला पाहिजे. तेवढी आपल्याला कॅपॅसिटी इन्क्रीज करावी लागेल. सो नंतर मग बॅलन्सिंग मेथड तर आहेच. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल मेथड, कॅरी फॉरवर्ड मेथड पण आहेच. बॅलन्सिंग मेथडने पण आपण करू शकतोय. काय करू शकतो? 72. ओके. हे निश्चितच याच्यापेक्षा लवकर होणार आहे. डेफिनेटली. म्हणून सांगितलं, की फायनल आन्सरच्या वेळेस काय करायचं तो नंतरचा चॉईस पार्ट आहे. तो आपण करू शकतो. पण आपल्याला मेंटल अरिथमेटिक झाला पाहिजे. म्हणून 48 सॉरी ना. 8 सक 48 मी 40 लिहिणार होतो. आणि देअर इज अ 40. ओके. सो पुन्हा परत देअर इज अ 0. देअर इज अ हा 52 झाला. म्हणून हा हे बघा इथं 52 झाला. हा 4 कॅरी फॉरवर्ड झाला म्हणे. 52 म्हणून 2 घेतला. इकडे 5 झाल्यामुळे 61 झाला आणि 6 कॅरी फॉरवर्ड म्हणून 78. तर निश्चित याच्यात फास्ट होईल. पण प्रॅक्टिस होणार नाही मेंटल अरिथमेटिकची. आणि पुन्हा परत कॅरी फॉरवर्ड मेथड आपण बघितलीच रेग्युलर. ही पण तुम्ही लिहून घेऊ शकता. सेकंड ऑप्शन म्हणून. हा सेकंड ऑप्शन आहे. हा सेकंड ऑप्शन आहे. हा फर्स्ट ऑप्शन होता. एवढा. आणि थर्ड ऑप्शन अजून कोणीतरी लेट जॉइन झाले असतील, तर थर्ड ऑप्शन काय असतो? पण तो क्लासमध्ये, वैदिक मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये यूज न करणारे मुलं दिसले पाहिजे. हे सर्वजण काळजी घ्या. नंतर ज्या दिवशी कॉम्पिटिशन आहे किंवा ज्या दिवशी त्यांना जे सुटेबल वाटेल ते करू शकतात. 8 5 जा 40, 4 कॅरी फॉरवर्ड 0. त्याच्यानंतर 8 6 जा 48 आणि 48 प्लस 4 इज द 52 म्हणून 2 5 इज द कॅरी फॉरवर्ड आणि 6 आणि 8 7 आणि 8 कडे बघितलं का 56 आणि पुन्हा परत 5 इज द 61 आणि 6 इज द कॅरी फॉरवर्ड म्हणून पुन्हा परत 9 आणि 8 72 72 आणि 6 इज द 78. इट इज अ कॅरी फॉरवर्ड मॅटर. ही पण वाटतच लिहून घ्या, नो प्रॉब्लेम. याच्यात पण तिघ पद्धती आपण अशा वापरू शकतो. पण हे कॅरी फॉरवर्ड आहे. हे कट करायला विसरत नका जाऊ बरं का. कधी-कधी शॉर्टकटमध्ये आपण राहून जातं. हे कट करत गेलो की आपल्याला क्लिअर होतं, की धिस इज अ कॅरी फॉरवर्ड मेथड. ओके. एक कॅल्क्युलेशन घेण्याची गरज आहे का याची? कोणीतरी मला सांगेल? म्हणजे आपण 9999 पर्यंतचे पण टेबल बनवू शकतो आणि ते टेबल बनवण्याचा पण 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण टेबल बनवू शकतो. पण धिस इज अ पार्ट ऑफ द प्रॅक्टिस. प्रॅक्टिसने जर केली, तर आपण 9998 पर्यंतचा आपण टेबल आपण 1 मिनिटाच्या आत बनवू शकतो. पण त्यासाठी प्रॅक्टिस द्यावी लागेल आणि जेव्हा तुमचे टेबल स्ट्राँग होतात, तेव्हा तुमचं मल्टिप्लिकेशन आणि तुमचं डिव्हिजन आपोआप ईझी होऊन जातं. वैदिक मॅथेमॅटिक्समधलं डिव्हिजन जर खरोखर मी रब करून बाहेर येतो कोणाचे झालं असेल तर मला क्लिअर करतील ताई लोकं. ओके. पण ठीक आहे, जेव्हा डिव्हिजन स्टार्ट होईल तेव्हा त्याच्याबद्दल मी बोलेल आणि ते शिकणार पण आहोत. नाही शिकणार असं नाही. पण ही व्हेरी वर्स्ट, वर्स्ट थिंग आहे ती. जसं अबॅकसमध्ये पण आपण काही गोष्टी मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करतो. पण धिस इज व्हेरी वर्स्ट वैदिक मॅथेमॅटिक्समधलं डिव्हिजन आहे.
मला न आवडलेली सिस्टम म्हणजे डिव्हिजन आहे. काही स्पेशल ट्रिक्स आहेत त्या पण शिकू, पण डिव्हिजन इज द व्हेरी वर्स्ट केस आहे वैदिक मॅथमॅटिक्समध्ये. पण एक लॉजिकल थिंकिंगसाठी प्रॅक्टिस म्हणून काही हरकत नाही ते शिकायला. सो ओके, करू का रफ? करूया रफ? ओके. करू रफ फायनल एकदा परत? ओके. सो आता पुढे जाऊ आपण. आता 3 डिजिट 356 इंटू 74 इकडे लक्ष द्या. आता 3 डिजिट याला हेडिंग आपण टाकू शकतो बाय 2 डिजिट. ओके. ओके. लक्ष द्या सर्वजण. आता मी असं थोड्या वेळापूर्वी का बोललो? इकडे लक्ष द्या सर्वजण. आता हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. आलाच पण पाहिजे. म्हणून मी थोड्या वेळापूर्वी त्याचं एक्सप्लेन केलं ना, आता कसं एक्सप्लेन करतोय सर्वजण लक्ष द्या. त्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्या मनात आलं तर देतो. आणि आला पण पाहिजे, साहजिक आहे. कारण आपण थोड्या वेळापूर्वी वेगळं बोलतोय आणि आता थोडासा वेगळा विचार करतोय. मग हे असं कॉन्ट्राव्हर्सी का? त्याचं उत्तर मी थोड्या वेळाने देतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता या केसमध्ये आपण थोड्या वेळापूर्वी जी क्रिस क्रॉस टेक्निक आहे वैदिक मॅथमॅटिक्स मधली, म्हणजे आपण जी पद्धतीने आपण 34 इकडे लक्ष द्या आणि 72 हा डिजिट घेतला आणि या डिजिटला जी क्रिस क्रॉस टेक्निक म्हटलं, की मग इथं मात्र जी काही ॲडिशन करायची किंवा याचा स्पीड वाढवायचा आहे, म्हणजे मला इथं 8 दिसतोय. या दोघांकडे बघितलं की मला 6 दिसतोय आणि या दोघांकडे बघितलं का 28 दिसतोय. म्हणजे 28 आणि 6 यांचं माझं मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे आणि आन्सर इज 34 झालं पाहिजे. त्या 34ला आपण 4 लिहितो आणि 3 कॅरी फॉरवर्ड म्हटलो. आता थोड्या वेळापूर्वी आपण वेगळं म्हटलं. लक्षात आहे मला माहिती आहे. थोड्या वेळाने वेगळं म्हटलं आणि इथं आपण कॅरी फॉरवर्ड करतोय. आणि पुन्हा परत 7 3 21 आणि 3 इज द 24. म्हणजे आपण या मेथडमध्ये यूज करतोय. मग तिथं का नाही म्हटलं? लक्ष द्या. वैदिक मॅथमॅटिक्स असं पण येऊ शकतं, की आता जेव्हा आपण सांगितलं, की 356 लक्ष द्या. मी तुम्हाला दोघां प्रश्नांचं उत्तर क्लिअर करून देतो. आणि आपण 8 घेतला आणि आपण एवढ्यात म्हटलं, की इथं 2400 घ्यायचा. आपण असं म्हटलं एवढ्या थोड्याच वेळापूर्वी आणि पुन्हा परत इथं सांगितलं इथं इथं 400 घ्यायचा आणि पुन्हा परत आपण सांगितलं याला 48 करायचं.